राज्यातील 24 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, त्यामुळे या ठिकाणी मतदान होणार नाही। एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या आता 20 डिसेंबरला होणार आहेत आणि या निवडणुकींवर परिणाम होणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। जिथे पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्यानं उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही, फक्त अर्ज मागे घेता येणार आहेत। चिन्ह वाटप आवश्यकतेनुसार होणार आहे। आता निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अगदी सगळ्यांनीच संताप व्यक्त केलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी पण केला आहे आणि विरोधकांनी देखील केला आहे। 24 नगरपालिकांच्या निवडणुका अगदी 2 दिवस आधी लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत। 20 तारखेला आता इथे मतदान होईल आणि 21 तारखेला मतमोजणी होणार आहे। वाशिम, अंबरनाथ, फुलंब्रीतली निवडणूक देखील लांबणीवर पडलेली आहे। बघा, आपण ग्राफिक्स मध्ये पाहूया। बाळापूर, यवतमाळ, अंजनगाव, सुरजी, देऊळगाव राजा, तर वाशिम, फुलंब्री, अंबरनाथ, धर्माबाद, मुखेड, वसमत, रेणापूर आणि घुग्गुस इथली देखील निवडणूक पुढे ढकलली। देवळी, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या ठिकाणची निवडणूक 20 तारखेला होणार आहे। नेवासा, फुरसुंगी, उरळी देवाची पुण्यातलं, तिकडे बारामती आणि इकडे साताऱ्यातलं महाबळेश्वरची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर फलटण, अनगर, मंगळवेढा या ठिकाणची निवडणूकही 20 तारखेला होणार आहे। अनगरची एकूण 24 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे। 20 तारखेला तिथं मतदान होईल, 21ला निकाल लागेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।